ज्यांचा खटला जे एक पार्टी आहे हा शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे असं जसं जस्टिस सूर्यकांत राऊत आहेत, एकतर आजारी आहेत, ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. 113 दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे, जामिनावरती आहे, त्याला कावीळ होते, त्याला जग पिवळं दिसतंय. तसं थोडंसं संजय राऊतांचं झालेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर गेल्या 3.5 वर्षापासून शिवसेना कोणाची, शिवसेनेचं चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला खटला जवळजवळ 3 वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे. आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत, स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच 2-2 महिने तारीख पुढे ढकलतात. अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं 4 निवडणुका लढवल्या. आता परत 21 तारखेला त्यांनी फायनल हिअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही, ती पुढे गेली. असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा. राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागताला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे, प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजेत, अधिकारी वर्ग जायला पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत. पण मी पाहिलं की ज्यांचा खटला जे एक पार्टी आहेत शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते. तो हसत हसत जस्टिस सूर्यकांतने स्वीकारला. हे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे. राऊत आहेत, एकतर आजारी आहेत, ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. 113 दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे, जामिनावरती आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय, जरा बघण्याची फार गरज आहे. शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब, हे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो. आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील. केस तर आहेच, ते लढतायत, त्याची तारीखही आलेली आहे, युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी आपले जे सरन्यायाधीश आलेत, पहिल्यांदा आलेत, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलंय. थोडंसं सकारात्मक दृष्टीनेही बघणं गरजेचं आहे. परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळं दिसतं, तसं थोडंसं संजय राऊतांचं झालेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचे असंबद्ध वक्तव्य करतायत असं मला वाटतं.